लाईट पण नाही. नमस्कार मंडळी. आज आपल्याला 4:45 वाजले आहे. वरचेवरी ऊन वाढत जाते. मला घराच्या बाहेर पण निघू वाट नाही गेलं. घरून इथं बसता राहता मला घाम आला भरपूर. मला उन्हाळ्यामध्ये ऊन लागलं बिमार पडचा. मला बी असं कधी कधी वाटते आपण केव्हा बिमार पडू शकतो का माहिती. गरम झालं खरं म्हणजे वर्कआउट करायचं पहिलं गरम झालं. आपण वर्कआउट केल्यानंतर का होईल का माहिती. तर आपण थोडे चेंजेस करणार आहे. जे चॅलेंज घेतले ना आपण शॉर्ट्स व्हिडिओ बनतो ना, तर आता आपण ते चॅलेंज थांबू जरा. थोडा ॲडव्हान्स घेणार मी. पुलअपचे चॅलेंज आपलं बॅक असलं नाही बॅक नाही पुलअपचे चॅलेंज स्किप करू महिन्यासाठी आणि चालू करू. तुम्हाला सांगाल शॉर्ट व्हिडिओला पुलअपचं मी करणार आहे की वाटते काहीतरी नवीन केलं पाहिजे. त्यापेक्षा हार्ड तीच विचार करून घरून आले. त्यापेक्षा हार्ड चॅलेंज घेऊ नंतर घेऊ. 3 महिने पावसाळा लागला ना प्रॉब्लेम नाही मला. थोडा स्ट्रेंथ वाढेल. तुम्ही अलग पुशअप मारू तर नंतर पुलअपला तर जाऊच आपण. 3 महिन्यानंतर मला आठवण येईल का नाही काम तुम्ही मला आठवण करून द्या. फ्रेश होतो. मला बाहेर भेटतो. काहीतरी बोलायचं मला घेणार आहे काय नाही. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पहिलेच 5 वाजतात. मुद्द्यावर फालतू नाही बोलायचं. शॉर्ट व्हिडिओला कोणते चॅलेंज घेणार आहे माहिती आहे का. तर तुम्हाला ते पुशअपचं नाव सांगतो. थोडा अवघडच आहे. ते स्प्रिंग सांगतो बघा. AZATC असंच काहीतरी आहे का. असं नाही मी बघून सांगतो तुम्हाला. नाव थोडं अवघड आहे त्यामुळे मी बॅक गेलं. बस पुशअपचं नाव आहे द टेक पुशअप. मी शॉर्ट व्हिडिओला तर सांगतोच. तर चला मग आजचा आपला एपिसोड आहे हँडस्टँडचा. आणि हे आलं तरी नवीन करू. रोज पुलअप पण मला फील होऊन गेली. आपण करतो ते चांगलं करतोय म्हणून फीलच होऊन गेली. अलग करू ॲज अ टेक पुशअप. मी हप्त्यात शिकून दाखवेल आपले शॉर्ट व्हिडिओ. फक्त मी फॉलो करतोय. थोडा ॲडव्हान्स होणार आहे. तर मी आज फक्त बॅक मारणार आहे. पुशअप काहीच नाही मारणार. करणार बॅकचे 4 एक्सरसाइज मारणार. तर 2 3 4 असं मारणार. पुन्हा 5:30 वाजता तुम्हाला वरी भेटतो. मोबाईल पण नाही आणला. पडलाय मोबाईल माझं नाही सकाळपासून. चला मग गरमी तर भरपूर होते. भेटू कंप्लीट झालं. आता आपला वर्कआउट संपला आहे बॅकचा. मी बघा एक्सरसाइज मारले मध्ये 2 2 4 4 बघा. 2 एक्सरसाइजचे 4 सेट मारले. एक्सरसाइजचे 2 सेट मारले. तर चांगला पडला मारायचा आहे आपल्याला डेली बरं का. थोडं विसरून जातो कसं होते का नाही. आज आपल्याला बोलायला चान्स भेटला. आता लेट गेली. आपल्याला बोलायला चान्स आहे तर आपल्याला चान्स भेटला तो पुस्तक बोलू. चान्स भेटला तर आहेच आपला आखरी सेल. मग मी पहिले हिंदू पुशअप मारून घेऊ. 10 हिंदू पुशअप. मग भेटू आपण पहिले एक्सरसाइजला. स्टँड पुशअप हे आपण बघा पहिल्या सेटला मारलं आणि दुसऱ्या सेटला 3 का 4 मारलं. तिसऱ्या सेटला पर मारले आणि माझ्यामध्ये एनर्जी भरपूर होती. की आपण पुशअप नाही मारलं पण कमीत कमी पुशअप 60 मारतोय. डायमंड पुशअप 25 मारतोय आणि आपली पूर्ण एनर्जी तिथं डाऊन होती. नाही मारल्यामुळं एनर्जी
आलं का. पूर्ण मूड खराब आहे माझा. ह्यात झोप माझी फक्त 5.5 तास झाले, कारण की माझा कामामुळं झाला झोपायला. आज 11:30ला झोपलं, उठलं 5 वाजता. माझी झोप झाली नाही चांगली, फोकस पण राहणं गेले, डोळ्याला अंधार येते माझ्या. खाली बघून केलं तर नाही गेलं आणि माझं लक्ष पण राहणं गेले. पहिल्या सीटला आलं होतं थोडं लक्ष, आपल्या सीटला काहीच नाही आला. काय करावं, ही कामं मध्ये येत राहतात, आपण असं डिस्टर्ब होत जातोय. 5 तास झोप झाली आणि फोकस राहत नाही. 6.5-7 तास पण झोप राहिली असते ना आपल्या बॉडीला, एकदम बेस्ट केलं असतं. कसं झालं बघा कसं होते का नाही. काहीतरी आपल्या मागे 7:30 आहे म्हणून समजून घ्या. तिसऱ्या सीटला का होते का नाही. फर्स्ट टाइम थांबलो ना, कमी 30 सेकंड थांबला असं वाटते. पूर्ण एनर्जी तिथं डाऊन झाली. दुसऱ्या सेकंडला थांबा गेलं नाही आलं. इथून सगळं जाम झालं, बॅलन्स मला करता पण नाही गेलं. आपण फर्स्ट टाइम थांबलो ना, 30 सेकंड थांबला असला थांबलं. त्याच्यानंतर बघतोय थांबताच येत नाही. हाता दुखत्यात, कंदे दुखत्यात आणि मान दुखते. त्यामुळे मी नाही केलं. मला नाही चालत पण लक्ष नव्हतं. म्हणजे तरी एक मनगटे शोल्डर मला साथ देणं गेलं. फर्स्ट टाइम आपण 30 सेकंड थांबलं. थोडं आपल्याला बॅलन्स कळत आहे. आपण पुशअप नाही मारलं नाही, त्यास मला एकदम मोकळं वाटते. पुशअप सकाळी मारले आपण, तरी चेंजेस अलग करत राहायचं का. आणि आपली झाली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट. भेटू तिसऱ्या एक्सरसाइजला. तुम्हाला माहिती आहे कोणते काय. आपण घेणार आहे फ्रॉग स्टँड. मला माहितीच आहे आपण कसं होल्ड करतो का नाही. आणि आपण आज मोबाईल नाही आणलं, तोंडानच बोलू. 2 3 4 30-75 म्हणू, स्किप करू. पहिला सेट झाला म्हणून समजून घेऊ. एकदम प्रॉपर थांबायचा प्रयत्न करू. वाकडे नाही, काय पण वाकडे नाही, एकदम फुल बरं का. चला मग पहिला सेट घेऊ. तो मी 30 वेळा म्हणल आणि आपण के म्हणला आहे 32 2 एक्स्ट्रा म्हणले. आणि बरोबर आपण 30 वेळा म्हणल्यानंतर ऑटोमॅटिक आपला बॅलन्स बिघडला आणि मध्ये पण ताकद नाही असं मग भरपूर वेळ थांबले आपण. 30 सेकंद आपल्यासाठी लय झाले. बघू दुसऱ्या सेटला असंच काहीतरी करू. थांबलं, चवरी नाही थांबलं. माझ्या इथं मनगटामध्ये पण ताकद नाही, जास्त त्रास होते. त्याला काही सपोर्ट नाही, वाटत नाही इकडे त्रास होते. ऑर्डर केले, अजून आले नाही. तारीख दाखवते याची 20 का 21 तारीख दाखवते. आज आहे 17. येईल 4-5 दिवसामध्ये, रविवार पस्तर येईल असं मला वाटते. वस्तू आली आहे आपली, पण 2 वस्तू लवकरच येतील. तिसऱ्या सेटला पण आपण 30 सेकंद थांबू, क्लोज करू तिसरी एक्सरसाइज.
एनर्जी आहे. जर बोलायचा अर्थ की जोपर्यंत आपला त्रास होत नाही तर आपण होल्ड करायचं. तर झाला सर 30 सेकंद प्लस या मायनस होते. एकला गाडून इकडे लावली छान त्रास होते. कॅलिस्थॅनिक्ससाठी हा महत्वाचा आहे. याच्यामुळे आपल्याला इंजुरी होत नाही, तुला सपोर्ट भेटते, मला पण भेटते. मग तुम्हाला सांगतो हे नाही ते मग तुमची वाट लागेल हाताची, होऊन बसेल. बघितलं आहे 5 मारले प्रॉपर, एकदम प्रॉपर मारले. बाकीचं नाही मारलं, एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपर आकारामध्ये. अशी बॉडी होती, आपला आकार बॉडीचा आकार असा होता. एकदम प्रॉपर मारलं, 5 मारलं. दुसऱ्या सेटला किती मारते मारलं. 5 का 6 मारलं, सेटला 7 मारलं, दुसऱ्या सेटला 8 मारलं. आपला आजचा 69वा एपिसोड कंप्लीट झाला आहे. आणि आता मी स्ट्रेचिंग करतो. इथं संपला आपलं. चला मग.